नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उपवासाचे गुलाबजाम। तर त्यासाठी इथे मी रताळी घेतली आहेत। तर रताळी आपल्याला व्यवस्थित 15 मिनिटवर वाफवून घ्यायची आहेत। तर व्यवस्थित इथे मी वाफवून घेतली आहेत। आता लगेचच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी 1 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घ्यायचे। पाक व्यवस्थित तयार करून घ्यायचा। पाक व्यवस्थित तयार झाला आहे। लगेचच रताळी सोलून किसून घ्यायची आणि आपल्याला यामध्ये अर्धी वाटीवर दूध पावडर घालायची आहे। व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आणि लिंबाच्या आकाराच्या पेक्षाही छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। सर्व गोळे तयार करून घेतल्यानंतर तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर तळून घेतल्यानंतर पाकामध्ये अर्धा तास मुरत ठेवायचे आणि मुरत ठेवल्यानंतर इथे मस्त असे आपले रताळ्याचे उपवासाचे गुलाबजाम तयार झालेले आहेत। धन्यवाद।